नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या ठिकाणी 18 एप्रिल 2025 रोजीचा करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत. मित्रांनो, लेक्चर सुरू करण्यापूर्वी आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा जी आता होणार आहे त्यासाठी कंबाईन गट क पूर्व परीक्षेसाठी कंबाईन गट ब मुख्य परीक्षेसाठी काही बॅचेस सुरू केलेले आहे. या बॅचेस मध्ये तुम्हाला लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर, टेस्ट सिरीज, नोट्स या सगळ्या गोष्टी मिळणार आहे. कंबाईन गट ब आणि गट क पूर्व प्लस मुख्य परीक्षेसाठी फाउंडेशन बॅच देखील आपण सुरू केलेली आहे. आता लवकरच तिसरी फाउंडेशन बॅच देखील सुरू होणार आहे. आता ही फाउंडेशन बॅच 2.0 जी आहे तर ती तुम्ही आता 2999 मध्ये जॉईन करू शकता. नंतर हिची फी वाढून 6000 रुपये होणार आहे. ठीक आहे, तर लवकरात लवकर ऍडमिशन घ्या, कारण आता या सगळ्याच बॅचच्या फी ज्या आहे ते वाढणार आहे. या बॅचेसमध्ये तुम्हाला या सगळ्या नोट्स मिळणार आहे आणि भविष्यात आपण ज्या नोट्स बनवू तर त्या तुम्हाला या नोट्स पॅकमध्ये बघायला मिळेल. हा नोट्स पॅक सुद्धा तुम्ही आपला अभ्यास मित्र ॲप्लिकेशन डाउनलोड करून त्यामधून परचेस करू शकता. त्याचबरोबर आपलं टेलिग्राम चॅनल, इन्स्टाचं पेज सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. सुरुवात करूया 18 एप्रिल रोजीच्या चालू घडामोडीला. पहिला क्वेश्चन आहे, एप्रिल 2025 मध्ये दुसऱ्यांदा इक्वाडोरचे राष्ट्राध्यक्ष म्हणून कोणी शपथ घेतली आहे? तर इक्वाडोर या देशाचे नवीन राष्ट्राध्यक्ष बनलेले आहे डेनियल नोबोआ. तर डेनियल नोबोआ इक्वाडोर या देशाचे नवीन राष्ट्राध्यक्ष बनलेले आहे. दक्षिण अमेरिका खंडामध्ये इक्वाडोर हा देश येतो. क्विटो राजधानी आहे. US डॉलर चलन आहे. भाषा तिथे स्पॅनिश बोलली जाते. डेनियल नोबोआ हे तिथले आता नवीन राष्ट्राध्यक्ष बनलेले आहे, राष्ट्रपती. शेजारी कोलंबिया आणि पेरू देश आपल्याला बघायला मिळतात. आपण जर बघितलं तर इक्वाडोर आणि पेरूच्या किनारपट्टीवर जर आपण बघितलं तर एल निनोचे वारे जे आहे ते येत असतात. ठीक आहे, एल निनो आपण जर बघितलं तर हा काय आहे, समुद्री प्रवाह जो आहे तर तो आपल्याला तयार होताना दिसतो इक्वाडोर आणि पेरूच्या किनारपट्टीवर, आणि त्यामुळे काय होतं तर आपल्याकडे पावसाचं प्रमाण जे आहे ते कमी होताना दिसतं. ठीक आहे, त्यानंतर जर बघितलं मित्रांनो तर पेरू आणि इक्वाडोरच्या जिथं आपण म्हणूया पेरू आणि इक्वाडोरच्या खाडीच्या पाशी आपल्याला गायाकिलची आखात सुद्धा बघायला मिळते. ठीक आहे, तर एवढी माहिती इक्वाडोरशी संबंधित सफिशियंट आहे. जागतिक कला दिन 2025 कधी सेलिब्रेट करण्यात आला? तर 15 एप्रिलला जागतिक कला दिन, वर्ल्ड आर्ट डे सेलिब्रेट करण्यात आला. तर वर्ल्ड आर्ट डे ची थीम काय होती? आर्ट फॉर युनिटी अँड हिलिंग अशी याची थीम होती. ठीक आहे, लक्षात ठेवायचंय. कला दिवस जो आहे तो दरवर्षी 15 एप्रिलला सेलिब्रेट करण्यात येतो. आणि आपण जर बघितलं जागतिक कला दिनाची थीम होती आर्ट फॉर युनिटी अँड हिलिंग. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी एप्रिल 2025 मध्ये जगन्नाथ मंदिराचं उद्घाटन कुठं करणार आहे? तर एक जगन्नाथ मंदिर जे आहे ते बनवलं जात आहे मित्रांनो पश्चिम बंगालमध्ये दीघा या ठिकाणी. तर पश्चिम बंगालमध्ये दीघा या ठिकाणी जगन्नाथ मंदिराचं उद्घाटन होणार आहे. कधी होणार आहे? ते एप्रिलमध्येच होणार आहे. आपण जर बघितलं 30 एप्रिल रोजी हे उद्घाटन होणार आहे. 250 कोटी रुपये खर्चून हे दीघा या ठिकाणी जगन्नाथ मंदिर जे आहे ते बांधण्यात येत आहे. आपण जर बघितलं पश्चिम बंगालला आंतरराष्ट्रीय धार्मिक पर्यटन केंद्र म्हणून स्थापित करणं हा या पाठीमागे उद्देश आहे. पश्चिम बंगालची स्थापना 26 जानेवारी 1950 रोजी झाली होती. कोलकाता राजधानी आहे. ममता बॅनर्जी मुख्यमंत्री आहे. राज्यपाल आहे CV आनंद बोस. लोकसभेचे 42, राज्यसभेचे 16, विधानसभेचे 294 जागा आपल्याला पश्चिम बंगालमध्ये बघायला मिळतात. शेजारी राज्य आहे सिक्कीम, बिहार, झारखंड, ओडिशा, आसाम. त्यानंतर बांगलादेश, नेपाळ आणि भूटान सुद्धा पश्चिम बंगालला सीमा लागून आपल्याला बघायला मिळतात. यानंतर रोलेक्स मॉन्टे कार्लो मास्टर्स 2025 विजेतेपद कोणी जिंकलं? तर एक टेनिसची स्पर्धा आहे रोलेक्स मॉन्टो कार्लो मास्टर्स. ही स्पर्धा जिंकलेली आहे कार्लोस अल्कराजने. कोणी जिंकली? कार्लोस अल्कराजने. स्पेनचा खेळाडू कार्लोस अल्कराजने. तर याने लोरेक्स मॉन्टो कार्लो मास्टर्स या स्पर्धेचं विजेतेपद जिंकलेलं आहे. त्याने इटलीच्या लोरेंझो मुसेट्टी या खेळाडूचा पराभव केलेला आहे. यानंतर पुढे जाऊया. एप्रिल 2025 मध्ये ICC पुरुष क्रिकेट समितीचे म्हणजे मेन्स क्रिकेट कमिटी, ICCच्या मेन्स क्रिकेट कमिटीच्या अध्यक्ष म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? ICCच्या मेन्स क्रिकेट कमिटीचे नवीन अध्यक्ष बनलेले आहे मित्रांनो सौरव गांगुली. तर सौरव गांगुली जर आपण बघितलं तर ICCच्या मेन्स कमिटीचे अध्यक्ष बनलेले आहे. यापूर्वी सुद्धा त्यांना अध्यक्ष बनवण्यात आलं होतं 2021 मध्ये. 2021 मध्ये ते पहिल्यांदा अध्यक्ष बनले होते. आता परत त्यांना दुसऱ्यांदा इथं अध्यक्ष बनवण्यात आलेलं आहे. बघा मित्रांनो, ICC जी आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद जी आहे, इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल जी आहे, तर ती आंतरराष्ट्रीय क्रिकेट जे आहे तर त्याला रेग्युलेट करण्याचं काम करते. याची स्थापना 15 जून 1909 मध्ये झालेली आहे. मुख्यालय दुबई,
UAE मध्ये आपल्याला बघायला मिळतं. सध्याचे अध्यक्ष आहे जय शहा. 6वा क्वेश्चन आहे, भारताने वैज्ञानिक संशोधन क्षेत्रातील सहकार्यासाठी कोणत्या देशासोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केलेली आहे? तर वैज्ञानिक संशोधन क्षेत्रात, ठीक आहे, भारताने वैज्ञानिक म्हणजे आपण सायंटिफिक रिसर्च या क्षेत्रामध्ये सहकार्यासाठी भारताने जर बघितलं तर इटली देशासोबत काय केलेलं आहे? सामंजस्य करार केलेला आहे. तर बघा मित्रांनो, भारताने इटलीने एक करार केलेला आहे. हा करार इटलीच्या वतीने तिथल्या आपण जर बघितलं तर रिसर्च मिनिस्टर ॲना मारिया बर्निनी आणि भारताचे जे काही विज्ञान तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांच्या दोघांमध्ये हा करार झालेला आहे 11 एप्रिल 2025 ला. या करारामध्ये AI डिजिटलायझेशन सारख्या महत्त्वाच्या क्षेत्रामध्ये सहकार्य करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. इटली जर बघितलं तर युरोपमधील एक देश, राजधानी आहे रोम साम्राज्य होतं बघा, तर ती इटलीची राजधानी आहे. चलन आहे युरो. सर्जिओ मेटारेला या अध्यक्ष आहे आणि जॉर्जिया मेलोनी तिथल्या पंतप्रधान आहे. अनुसूचित जातींमध्ये आरक्षणाचं वर्गीकरण लागू करणारं पहिलं राज्य कोणतं आहे? तर बघा मित्रांनो, आपण जर बघितलं तर अनुसूचित जातीमध्ये आता काय होणार आहे, तर आपण जर बघितलं तर वर्गीकरण लागू करण्यात आलेलं आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर क्रिमिलियर, नॉन क्रिमिलियर, तर ही पद्धत जी आहे इतके दिवस अदर बॅकवर्ड क्लासेसमध्ये आपल्याला बघायला मिळत होती. आता ती जर बघितलं शेड्यूल क्लासेसमध्ये अनुसूचित जातीमध्ये आपल्याला बघायला मिळते. आणि हे जे वर्गीकरण आहे किंवा हे जे काही आपण म्हणूया की इथं उत्पन्नाची लिमिट जी आहे, जर आरक्षणाचा समजून घ्या तुमचं एक उत्पन्न स्पेसिफिक 9-10 लाखाच्या पुढे गेलं तर तुम्हाला आरक्षणाचा लाभ मिळणार नाही. ठीक आहे, तर हे जे काही तरतूद आहे हे लागू करणारं पहिलं राज्य आहे मित्रांनो तेलंगणा. कोणतं आहे? तर अनुसूचित जातीमध्ये आरक्षणाचं वर्गीकरण लागू करणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं आहे? तेलंगणा. ठीक आहे, तर यानंतर पुढे जाऊया. आपण जर बघितलं 14 एप्रिल 2025 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी ही अधिसूचना करण्यात आलेली आहे. ठीक आहे, आपण जर बघितलं तर अनुसूचित जातीमधील सर्वात मागासवर्गीयांना आरक्षणाचा ऍक्च्युअल फायदा मिळाला पाहिजे, हा या पाठीमागं उद्देश आहे. आता भारतातील पहिली गोष्ट होती, मग आता पहिल्या गोष्टी बघूया. भारतातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट रेल्वे ब्रिज कुठं तर बनला आहे? तर पंबन ब्रिज म्हणून फेमस आहे बघा. यानंतर जर बघितलं तर अपंगांच्या सोयीसाठी विधानसभेत सांकेतिक भाषा लागू करणारं पहिलं राज्य कोणतं आहे? पंजाब. भारतातील पहिली नाईट सफारी कुकरेल कुठे तयार केली जात आहे? लखनौ, उत्तर प्रदेशमध्ये. देशातील पहिल्या स्वदेशी MRI मशीनची चाचणी कुठे करण्यात आली? एम्स, दिल्लीमध्ये. भारतीय लष्कराने प्रथमच FPV कामिकाझी ड्रोन ची यशस्वी चाचणी कुठे घेतलेली आहे? पठाणकोटमध्ये. पठाणकोट, पंजाबमध्ये. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी उधमपूर म्हणजे जम्मू काश्मीरच्या उधमपूर भागामध्ये देशातील पहिल्या हिमालयन क्लायमेट सेंटरचं उद्घाटन केलेलं आहे. कोणत्या शहरात आपण जर बघितलं तर कोणत्या शहरात IIM अहमदाबादने पहिले आंतरराष्ट्रीय कॅम्पस सुरू केलेले? तर दुबईमध्ये. भारतातील पहिले पांढरे वाघ प्रजनन केंद्र रीवा, मध्य प्रदेशमध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. पुढे जाऊया. एप्रिल 2025 मध्ये केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मनोहर नायडू यांच्या हस्ते ब्लॅक बॉक्स लॅबचं उद्घाटन कुठे करण्यात आलं? तर बघा मित्रांनो, ब्लॅक बॉक्स तुम्हाला हा इथं बॉक्स दिसत असेल जो आतून ब्लॅक कलरचा आहे किंवा याचा कलर जरी वेगळा असेल तरी याला ब्लॅक बॉक्स म्हणून ओळखलं जातं. काय भानगड हे ब्लॅक बॉक्स? ठीक आहे, ब्लॅक बॉक्स नेमकं काय भानगड असते? तर विमानामध्ये हा ब्लॅक बॉक्स असतो बघा मित्रांनो. याच्यामध्ये सगळं काही रेकॉर्ड होत असतं. जेव्हा एखाद्या विमानाचा ऍक्सिडेंट होतो तर तेव्हा याच्यामध्ये सगळ्या गोष्टी रेकॉर्ड झालेल्या असतात की विमानाचं रीडिंग किती आहे, स्पीड किती आहे, नेमकं काय झालं असेल, विमानाचा ऍक्सिडेंट कसा होतो, तर हे आपल्याला त्यामध्ये असलेल्या ब्लॅक बॉक्स वरून समजतं. ठीक आहे, त्याचा अभ्यास केल्यानंतर. तर या ब्लॅक बॉक्स, ठीक आहे, लॅबचं उद्घाटन जे आहे मित्रांनो तर ते करण्यात आलेले नवी दिल्ली या ठिकाणी. हे उद्घाटन कोणी केलं? तर केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मनोहर नायडू यांच्या हस्ते ब्लॅक बॉक्स लॅबचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. मग आपण जर बघितलं तर विमान अपघाताचा तपास अचूक करणं आणि तपास प्रक्रियेमध्ये डिजिटल समन्वय स्थापित करणं हा या पाठीमागील उद्देश आहे. भारतातील पहिला गॅलिलियम नायट्रेट पासून बनलेला, ठीक आहे, गॅलिलियम नायट्रेट आधारित सेमीकंडक्टर प्लांट कुठे उभारला जाईल? तर भारतातील पहिला गॅलिलियम नायट्रेट आधारित सेमीकंडक्टर प्लांट जो आहे मित्रांनो तो रायपूर, छत्तीसगड मध्ये उभारला जाणार आहे. ठीक आहे, तर गॅलिलियम नायट्रेटने बनलेला सेमीकंडक्टर प्लांट रायपूर, छत्तीसगड मध्ये तयार केला जाणार आहे. या आपण जर प्रकल्पाची पायाभरणी मुख्यमंत्री विष्णुदेव साई यांनी केलेली आहे. कधी? तर 14 एप्रिल 2025 रोजी केलेली आहे.
लेझर गाइडेड वेपन सिस्टमची चाचणी करणारा भारत जगातील कितवा देश आहे? म्हणजे लेझरच्या साहाय्याने आपण एखादं विमान पाडू शकतो, एखादा ड्रोन उडवू शकतो. ठीक आहे. तर लेझर गाइडेड वेपन सिस्टमची चाचणी करणारा भारत चौथा देश आहे. आपण जर बघितलं तर रशिया, त्याचबरोबर चायना आणि अमेरिका. रशियाने पहिल्यांदा केली आहे, चायनाने दुसऱ्यांदा केली, अमेरिकेने तिसऱ्यांदा केली आणि त्यानंतर इंडिया जो आहे तो चौथा आहे लेझर गाइडेड वेपन सिस्टमची चाचणी करणारा चौथा देश. ठीक आहे. तर लक्षात ठेवायचं भारताकडे हे वेपन होतं पण आजपर्यंत आपण त्याची चाचणी केली नव्हती. या आपण ज्याद्वारे ही चाचणी केली, ही जी काही आपलं सिस्टम आहे लेझर गाइडेड, तर याला आपण नाव दिलेलं आहे MK2 लेझर डायरेक्टेड एनर्जी वेपन सिस्टम. MK2 लेझर गाइडेड एनर्जी वेपन सिस्टम आपण त्याला नाव दिलेलं आहे. वर्चिल दलित साहित्य पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर बघा मित्रांनो, वर्चिल दलित साहित्य पुरस्कार जो आहे तर तो शिवकामी यांना प्रदान करण्यात आलेला आहे. ठीक आहे. तर पी शिवकामी यांना वर्चिल दलित साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. चेन्नई तामिळनाडू मध्ये त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 1 लाख रुपयाचं बक्षीस म्हणून त्यांना देण्यात आलेला आहे. दलित साहित्यातील त्यांच्या योगदानामुळे पी शिवकामी यांना वर्चिल दलित साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. पुढचा क्वेश्चन, एप्रिल 2025 मध्ये गोल्डन टॅबी टायगर म्हणून ओळखला जाणारा एक दुर्मिळ सोनेरी वाघ कोणत्या राष्ट्रीय उद्यानात दिसला? तर बघा मित्रांनो, सोनेरी रंगाचा हा जो वाघ आहे हा एक वेगळी प्रजाती नसून ही बंगालचा जो टायगर आहे, ठीक आहे, बंगालचा जो वाघ आहे, बंगाली वाघ किंवा बंगाल टायगर म्हणून त्याला आपण ओळखतो, तर त्याचाच एक अशा प्रकारची प्रजाती आहे जी आपल्याला सोनेरी कलरची बघायला मिळते. ही आता आपल्याला काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आसाम मध्ये बघायला मिळालेली आहे. ठीक आहे. तर एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचंय. आणि 2 टेस्ट क्वेश्चन तुमच्यासाठी, अनुसूचित जातीमध्ये आरक्षणाचे वर्गीकरण लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणतं आहे? आणि लेझर गाइडेड वेपन सिस्टमची चाचणी करणारा भारत जगातील कितवा देश आहे? हे 2 क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला द्यायचं आहे. त्याचबरोबर आपल्या बॅचेस आहेत ज्या तुम्ही जॉईन करू शकता. यामध्ये टेस्ट सिरीज, नोट्स, लेक्चर, ते पण लाईव्ह रेकॉर्डेड, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळून जाईल. त्याचबरोबर टेस्ट सिरीज नोट्स तुम्ही सेपरेट सुद्धा परचेस करू शकता. त्यासाठी तुम्हाला अभ्यास मित्राचं ॲप डाउनलोड करावं लागेल. टेलिग्राम चॅनल, इंस्टाचं पेजला फॉलो करावं लागेल. थांबूया मित्रांनो, आता आपण इथं भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन. जय हिंद.